तो फेल का झालाय? कारण तो एका लेव्हलपर्यंत येऊन सक्सेस झाला होता, मगच फेल होऊ शकतो. हो. नाहीतर फेल होऊ नाही शकत लॉजिकली बरोबर. जर का बोललो. तर त्या म्हणजे त्याने सुरुवात केली. सुरुवात केली हं. किंवा एका लेव्हलपर्यंत पोहोचला आणि मगच फेल झालाय ना. हो, म्हणजे हो. काहीतरी त्यांनी केलंय ना आतापर्यंत. असं नाही की म्हणजे काही न करता फेल झालेलं आहे. खरं आहे. असं तर वे लॉजिक नाही आहे ह्याला. हं. मग ज्या गोष्टींसाठी त्यांनी आधी केलेलं आहे ना, त्या गोष्टींसाठी त्याला आधी अप्रिसिएशन द्या. का? कारण ह्याच्या मागे त्याचं कॉन्फिडन्स इंटॅक्ट राहील. हं, हं, हे हं. फेलियर का घडलं? ही अडचण का आली? हे प्रॉब्लेम्स का आले? ह्याचं रूट कॉज इन डेप्थ एनालिसिस करून आपण जर का एकमेकांना मदत केली फाइंड आउट करण्याची, हं, हं. तर मग त्या माणसाला जो फेल झालाय त्याला ते समजेल आणि ते समजूत काढल्यानंतर त्याला तुम्ही मग मग प्रोत्साहन द्या, हं, हं, की हं. आता ही गोष्ट परत आपल्याकडे घडता कामा येणार नाही त्याच्यासाठी काय करावं? खरं आहे. काय निर्माण करावं, की काय रॉंग गेलं होतं त्या टाईमला, हं, हं. ज्याच्यामुळे ही परिस्थिती आज आली आहे. हं, पण हं. काही झालं तरी त्या माणसाचा कॉन्फिडन्स तुम्ही कमी करू नका. हं. जिथे कॉन्फिडन्स गेला तिथे माणूस गेला. हं. आणि मी एका मोठ्या बिझनेसमॅनचं वाक्य ऐकलं होतं, की जेव्हा तुम्ही फेल होता बिझनेसमध्ये, तेव्हा तुम्ही फेल होत नाही, तुम्ही शिकता. पुढचं बिझनेस चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी. त्याच्यामुळे तेही एक्झॅक्टली. कदाचित एक अनुभव आहे वेगळ्या प्रकारचा असं म्हणता येईल आणि ती चूक पुन्हा होणार नाही.